ते लोकप्रिय उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि आज ठाणे महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व MMRDचे अधिकारी, PWDचे आणि महापालिकेच्या सर्व खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांसह एक बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये 15 ऑगस्ट पूर्वी बहुतांश कामं पूर्ण करण्याचे सूचना आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करणार आहोत. कारण शेवटी ठाणे हे शिवसेनेचा गड आहे आणि त्या माध्यमातून ह्या ठाण्यामध्ये विविध विकास कामं कशा प्रकारे करावीत अशा सूचना जेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला दिल्या तेव्हा आम्ही कचरा प्रकल्प ह्या महापालिका हद्दीमध्ये राबवला. गायमुखच्या परिसरामध्ये असलेला, त्याचबरोबर नागल्या बंदरचं सुशोभीकरण, त्याच्या बाजूला असलेलं मँग्रोव्ज गार्डन, त्याच्या बाजूला असलेला वॉकवे, जवळजवळ महापालिका हद्दीतील सगळे जे उद्यान आहेत त्याचं सुशोभीकरण, सगळ्या उद्यानांमध्ये हिरकणी कक्ष जेणेकरून महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी वापरण्याजोगं कसं होईल याचाही आम्ही विचार केलेला आहे. ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीचं चांगल्या प्रकारे तांत्रिकदृष्ट्या त्या सुशोभीकरण करत असताना जे ठाणे महापालिका पहिली महापालिका आहे की पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही अंत्यविधीची व्यवस्था त्या परिसरामध्ये केलेली आहे. येऊरला काही निसर्गरम्य परिसर आहे, त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र, आदिवासी संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे. उपवन तलावाशेजारील उद्यानाचं सुशोभीकरण असू द्या किंवा महापालिका स्तरावरील काही जी मोकळ्या जागा होत्या, तरण तलावाची आरक्षणं होती, त्या ठिकाणी 4 तरण तलाव आम्ही बनवलेले आहे, 4 फुटबॉल टर्फ बनवलेले आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कला दालन आणि त्याचबरोबर एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं जिमखाना आणि जे आनंदनगर नाका आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर 75 कोटी रुपये खर्च करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम, म्हणजे ह्या सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे. आनंदनगर येथे सामाजिक न्याय विभागानं दिलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र बनवतो आहे. तर आदिवासी संस्कृती जपण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं आम्ही आदिवासी संस्कृती जतन होण्यासाठी उपवनला आपल्या भाईंदरपाडा येथे आदिवासी हॉस्टेलची निर्मिती करतो आहे आणि त्याचबरोबर घोडबंदर रोड परिसरामध्ये कासारवडोली येथे आगरी कोळी भवन होत आहे. कासारवडोली येथे उद्यानं होत आहेत. महिला हॉस्टेल आम्ही घोडबंदर रोडला ओवळा येथे घेतो आहे. त्यामुळे अनेक विकास कामं आहे. ह्या विकास कामांच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी त्यातील बहुतांश कामं जी आहेत जवळजवळ 50%हून अधिक ही 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही कामं आता पूर्ण होतील. पावसाळ्याच्या दरम्यान तुम्हालाही कल्पना आहे की अनेक अडचणी येतात, कारण विद्युत विभागाच्या काही अडचणी येतात. MSCBचे पोल्समध्ये असतात, ड्रेनेज लाईन असतात, पाईप लाईन असतात पाण्याच्या. ह्या सगळ्यांवर मात करून आम्हाला बांधकाम खात्याला ते कामं पूर्ण करायची असतात. थोडाफार या ठिकाणी कालावधी लागतो, परंतु मी आयुक्तांचं विशेष अभिनंदन करेल की एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच, म्हणजे तुम्हालाही कल्पना आहे की 2 ते 3 वर्षापूर्वी घोडबंदर रोड हा पूर्ण पाण्याखाली गेला होता. आज तशी परिस्थिती निर्माण नाही आहे, कारण जवळजवळ 22 ठिकाणी आयुक्तांनी ते चांगलं सुनियोजित नियोजन करून कलवटचा निर्माण केलेलं आहे. काही कलवट तर आमच्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये जाऊन शोधून काढलेत आणि ते कलवट नवीन बांधतायत. नाल्याच्या बांधकामासाठी शिंदे साहेबांनी 75 कोटी रुपयाची तरतूद केली, ती कामं होत आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम आमच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही शक्यतो कुठल्याही संकटाला आम्हाला सामोरं जावं लागणार नाही अशी परिस्थिती आत्तापर्यंत तरी केलेली आहे. परंतु शेवटी नैसर्गिक जर हा फार मोठ्या प्रमाणात जर पाण्याचा प्रवाह आला, तर पाऊस आला तर निचरा करण्यासाठी काही अडचणी येतील, परंतु त्या अडचणींवर मात करून आम्ही पुढे जाऊ आणि महापालिका हद्दीतील आमच्या जनतेला कशा सुविधा देता येईल ह्यासाठी प्रयत्न करू. हा पहिला प्रकल्प ठाणे महापालिका हद्दीतील असेल, म्हणजे आम्ही 75 कोटी रुपये खर्च करून बोरिवडीच्या मैदानावर तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवतो. म्हणजे त्या ठिकाणी खो खो असू द्या, व्हॉलीबॉल असू द्या, फुटबॉल असू द्या किंवा बास्केटबॉल असू द्या, त्याचबरोबर मॅटवरची कुस्ती, लाल मातीतील कुस्ती आणि स्क्वॉश, लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि इंडोर असलेले सगळे गेम्स
हे त्या ठिकाणी केले जातील। त्यामुळे एक आमच्या प्रामुख्यानं महत्त्वाचा म्हणजे त्या ठिकाणी त्या मैदानाच्या चारी बाजूला सिंथेटिक ट्रॅक आहे। हा पहिला सिंथेटिक ट्रॅक ठाणे महापालिका हद्दीतील आणि ठाणे जिल्ह्यामध्ये असेल की आमची मुलं जी ॲथलीट आहेत त्या मुलांना मुंबईला जावं लागतं, परंतु हा सिंथेटिक ट्रॅक झाल्यानंतर जवळजवळ माझ्या अंदाजानं 2 किलोमीटरचा तो ट्रॅक असेल आणि तो ट्रॅक तयार झाल्यानंतर ॲथलीट जी मुलं आहेत ज्यांना चर्चगेट आणि मुंबईतली काही ट्रॅकवर जावं लागतं त्यांना ते जावं लागू नये, म्हणजे त्यांच्या 4 ते 5 तासाचा कालावधी वापरेल आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना तो मोफत सुविधा उपलब्ध होईल। बघा, म्हणजे आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं त्या पर्यावरण प्रेमींना आम्ही आवाहन करतो की ठीक आहे, आम्हालाही पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास करायचा नाही ना, महापालिकेला करायचा ना लोकप्रतिनिधींना करायचा आहे, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास न होता शहराचा विकास झाला पाहिजे। कारण पर्यावरणाच्या नावाखाली शहराचा विकास कुठेही थांबता कामा नये, कारण शेवटी छोट्या छोट्या गोष्टींमुळे काही मोठे प्रकल्प अडचणीत येत असतात, अडवलेले असतात। त्यामुळे मी त्यालाही विनंती करेन की काही गोष्टी अशा असतात की जर ऱ्हास होत असेल तर निश्चितपणे तुम्ही महापालिका आयुक्तांपर्यंत त्याची तक्रार करा, परंतु जर शहराच्या विकासासाठी काही योगदान जर पर्यावरण प्रेमींनी द्यायचं असेल तर तेही द्यायची जबाबदारी त्यांचीच आहे, कारण ते त्या परिसरातील रहिवासी आहेत। सर, हा मुद्दा वेगळा आहे कावेसरचा, तिथं एमपी थिएटर त्या पद्धतीनं सिमेंटचा ट्रॅक आणि काही अशा गोष्टी बनवायच्या ज्या तिथल्या लोकांना नको आहे। त्यांचं म्हणणं की हे अत्यंत दुर्मिळ आणि खूप जुनं जंगल आहे, जुनं झाड आहेत। ठीक आहे, म्हणजे त्या बाबतीत आयुक्त निर्णय घेतील, परंतु मी एक गोष्ट सांगतो की पर्यावरण प्रेमी आल्यानंतर पर्यावरण प्रेमी आम्ही सगळेच आहोत, परंतु काही लोक आल्यामुळे पूर्णच विकास थांबवणं हे पण योग्य नाही। परंतु जर काही तक्रार असेल, गंभीर वाटत असेल तर आयुक्त त्या बाबतीतला निर्णय घेतील। काही जागा जर बदलायची असेल किंवा ती जागा सोडून दुसरीकडे करायचं असेल त्यांनीच पर्याय सुचवावा, आयुक्त त्याप्रमाणे निर्णय घेतील। तज्ञांची मदत घेतली जाणार? हां, जरूर तज्ञांची मदत घेतली जाईल। काय त्यात उलट जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यातले जर काही तज्ञ असतील तर त्यांनी आम्हाला सूचना कराव्या, त्याच्या विचारानुसार आम्ही काम करू। शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन म्हणून काम करत असताना जनतेसाठी करतोय, आम्ही काय स्वतःसाठी करत नाही। लोकांच्या सुविधा लोकांना मिळाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, तर त्यांनी जर चांगल्या सूचना केल्या तर निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल। वाहतूक कोंडीचा मोठा फटका ठाणे नाशिक हायवेवरती बसत आहे। वॉटर लेन साकेत आणि कारेगाव या गणीमध्ये होत असल्यामुळे इकडे देखील खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे 8 पदरीवरून पुढे 2 पदरी होतं। जुलै जूनमध्ये काम नाही, थोडंसं त्यामध्ये अडचणी ही वस्तुस्थिती नाकारता येणारच आणि मी अभिनंदन महायुती सरकारचं करतोय, प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं की आज जवळजवळ 70 किलोमीटरचा जो इगतपुरीवरून येणारा समृद्धी हायवे आहे त्याचा आज लोकार्पण करतोय आणि पुढचा काही थोड्या प्रमाणात जसं तुम्ही म्हणताय कापूरबावडीपर्यंत येणारा जो रस्ता आहे त्याचाही लवकरात लवकर काम होईल, म्हणजे ते काम आता युद्ध पातळीवर चालू आहे। काही शहरातले मुख्य रस्ते म्हणजे घोडबंदर रोड आहे किंवा इतर काही रस्ते आहेत त्याची चाचपणी आयुक्त स्वतः जागेवर जात आहेत, स्वतः पाहणी करतायत, ट्रॅफिक जाम होणार नाही, सर्वसामान्य लोकांसाठी वाहतूक कशी सुरळीत होईल ह्यासाठी स्वतः ते रस्त्यावर उतरून काम करतायत। त्यामुळे प्रशासनावर जनतेने विश्वास ठेवावा। थोडा जरी आता त्रास होत असेल तर मी अभिमानाने सांगेल की पुढल्या 6 महिन्यामध्ये घोडबंदर रोड जेव्हा सर्व्हिस रोड जॉईंट केला जाईल त्यावेळेस घोडबंदर रोडवर बिलकुल कुठल्याही प्रकारची ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही अशा प्रकारचं काम MMRD आणि ठाणे महापालिका अतिशय चांगल्या प्रकारे करते। परिवहनच्या काही इमारती जीर्ण झालेल्या आहेत, पडायला आल्या आहेत, आज जुन्या इमारती आहेत, त्यामुळे नक्कीच कुठेतरी याचा धक्का जाणवतोय। इकडे काही कामगार आहेत ती काम करताना दिसतात। कुठली परिवहनची ठाणे असतील, नाही बघा, काही ज्या जुन्या इमारती परिवहननं आता स्पष्टपणे धोरण केलेलं आहे। ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट माझ्याकडे, ST महामंडळ माझ्याकडे, आम्ही असा निर्णय आता घेतलेला आहे की ज्या धोकादायक आणि दुरावस्था झालेल्या इमारती ते पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी PPP तत्वावर आम्ही काही सूचना केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्याच्या निविदा प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कुठल्याही म्हणजे अशा ज्या धोकादायक जीर्ण झालेल्या इमारती असतील त्या धोकादायक असतील त्यात जर काही रहिवासी किंवा आमचे कर्मचारी राहत असतील तर त्या खाली केल्या जातील, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये धोकादायक इमारतीमध्ये रहिवाशाला राहू देणार नाही। परिवहनचा स्टॉप जे ते गायब झालेले आहेत, ठाकरे गटाने सगळे भीक मागून आंदोलन करायची वेळ, त्यांना स्वतःलाच भीक मागायची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर इतर सगळीकडे त्यांना कार्यकर्त्यांच्या भिकेसाठी आनाभाका घ्याव्या लागतात एक दुसऱ्यांचं, त्यामुळे भीक मागे आंदोलन त्यांनी स्वतःसाठी केलं तर बरं होईल। परंतु एक गोष्ट आहे
की काही बसस्टॉप जे आहेत, जे बस थांबे होते आणि ज्या ठिकाणी आमदार निधीतून खर्च केला जात होता, MMRDAच्या अधिकाऱ्याने आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सिटी इंजिनियरला सुद्धा सूचना केलेल्या आहेत की जुने बस थांबे जे होते किंवा ज्येष्ठ नागरिक कट्टे होते ते आता रस्त्याच्या सर्व्हिस रोड आणि रस्त्याच्या मध्ये होते ते आम्ही एका बाजूला शिफ्ट करायला सांगितलेले, जेणेकरून ते वाहतुकीला पण अडचण निर्माण होणार नाही आणि महापालिकेचं आणि खास करून राज्य शासनाच्या कुठल्याही निधीचं उल्लंघन होणार नाही, अशा प्रकारची खबरदारी आमची महापालिका घेते. सर, दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निवडणुकीमध्ये आपल्याला पाठी येऊ शकतात महायुतीला, त्यामुळे महायुतीकडनं देखील अनेक वेळा प्रस्ताव आधी येऊ तर द्या, नंतर बघू. साहेब यावर